कृष्ण. आज साप्ताहिक कार्यक्रम या सत्रामध्ये आपण जे 108 भगवद्गीता महत्वपूर्ण श्लोक घेतलेले आहे त्यांची आज 39 किंवा 40वी शृंखला आहे, 40वी शृंखला आहे बहुतेक. तर या शृंखलेमध्ये आपण हळूहळू पुढे जात आहोत. त्यातीलच आज भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 5 कर्मसन्यास योग यातील 18व्या श्लोकाची आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त व्यक्तीची समदृष्टी, आध्यात्मिक साक्षात्कारामुळे सर्वांबद्दल समान दृष्टी कशी त्यांना प्राप्त होते याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. ओम नमो भगवते ओम नमो वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती होती नष्टिकी. हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जगन्नाथजी, बलदेवजी, सुभद्रा मैया, सुदर्शन भगवान, सगळे आचार्य, सगळे गुरु आणि आपण सगळे जे इथं उपस्थित सगळे भक्त त्यांच्या चरणाशी प्रणाम करून आज आपण आपल्या आजच्या सत्राला सुरुवात करूया. श्लोक आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. शुनी च एव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. शुनी च एव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. शुनी च एव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. शुनी च एव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. शुनी च एव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. शुनी च एव स्वपाके च पंडितः समदर्शिनः. भाषांतर कोणी उच्चारण करू इच्छितो का? माताजी मैं करा बोलू का? करा माताजी करा. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. शुनी च एव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. अजून कोणी बोलू इच्छितो? भाषांतर, विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्याविनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चंडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतो. तात्पर्य, कृष्ण भावनाभावित मनुष्य जाती आणि योनी यामध्ये मुळीच भेद करीत नाही. सामाजिक दृष्ट्या ब्राह्मण आणि चांडाळ हे भिन्न असतील किंवा योनीचा विचार करता कुत्रा, गाय आणि हत्ती हे भिन्न असतील, परंतु विद्वान पंडिताच्या दृष्टीने शारीरिक भेद निरर्थक आहेत. याचे कारण म्हणजे ते सर्व जीव भगवंताशी संबंधित आहे आणि भगवंत परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाद्वारे प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत. परम सत्याचे असे ज्ञान म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे. निरनिराळ्या जाती आणि योनीमधील शरीरांचा विचार केल्यास भगवंत प्रत्येकावर सारखेच दयाळू आहेत, कारण ते प्रत्येक प्राणीमात्राला मित्रत्वानेच वागवितात आणि जीवाच्या बाह्य स्थितीचा विचार न करता परमात्मा रूपाने प्रत्येक प्राणीमात्रामध्ये वास करतात. ब्राह्मण आणि चांडाळ यांचे शरीर जरी सारखे नसले तरी ब्राह्मण आणि चांडाळ दोघांमध्ये भगवंतच परमात्मा रूपाने उपस्थित आहेत. शरीर म्हणजे विविध प्रकारची प्राकृतिक गुणांची भौतिक निर्मिती आहे, परंतु आत्मा आणि परमात्मा हे आध्यात्मिक गुणात्मक दृष्ट्या समानच आहेत. आत्मा आणि परमात्मा गुणात्मक दृष्ट्या समान असले तरी ते परिणामात्मक दृष्ट्या समान असू शकत नाहीत, कारण आत्मा एका विशिष्ट शरीरातच उपस्थित असतो तर परमात्मा प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित असतो. कृष्ण भावनाभावित मनुष्याला याचे पूर्ण ज्ञान असते,
आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो. त्याला समदृष्टी असते. आत्मा आणि परमात्म्यामधील साम्य म्हणजे दोघेही सच्चिदानंद आहेत, परंतु दोहोमधील भेद म्हणजे आत्मा केवळ विशिष्ट शरीराच्या मर्यादित क्षेत्रामध्येच चेतन असतो, तर परमात्मा सर्व शरीरामध्ये चेतन असतो. परमात्मा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता उपस्थित असतो. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्ण. पुन्हा एकदा जगन्नाथजी, बलदेवजी, सुभद्राबाई, सुदर्शन भगवान, सगळे आचार्य, सगळे गुरु आणि सगळे उपस्थित भक्त त्यांच्या चरणावर प्रणाम करून कृपेची याचना करते की आपण जी काय चर्चा करणार आहोत ती जे आम्हाला प्रभुपादांनी दिलेली सांगितले नियम सांगितले किंवा आम्हाला भगवद्गीतेद्वारे जे उपदेश प्राप्त झालेले त्यानुसार व्हावी. आपण आतापर्यंत 4 अध्यायातील काही महत्वपूर्ण श्लोकांचा अभ्यास केलेला आहे. त्या 4 अध्यायातील महत्वपूर्ण श्लोकानंतर आपण आज 15व्या अध्यायातील 18व्या श्लोकाबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या अध्यायामध्ये आपल्याला श्लोक जर बघितला तर आपल्याला काय समजतं, विद्या विनय संपन्ने म्हणजे विद्या कुठली विद्या, तर भगवंताच्या महिमेची विद्या. भगवंताचे जे महिमा गान करतात संत लोक कित्येक शास्त्रांमधून, कित्येक म्हणण्यापेक्षा सगळ्या शास्त्रांमधून भगवंताच्या महिमेचं गुणगान करण्यात आलेलं आहे. त्या ज्ञानाची जेव्हा आपल्याला त्या महिमेची किंवा त्या शास्त्रांची जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आपण त्यालाच विद्या म्हटलेलं आहे. आणि ती विद्या प्राप्त झाल्यावर काय होतं की ज्याला ही विद्या समजते, भगवंताच्या महिमेचं ज्ञान प्राप्त होतं, तो काय करतो, त्या विद्येचं आपल्या जीवनात आचरण करतो. आणि त्यामुळे त्याची त्याला काय प्राप्त होतं, विनयता म्हणजे नम्रता येते त्याच्यामध्ये. आणि जेव्हा त्याच्यामध्ये नम्रता येते त्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. त्या आत्मसाक्षात्कारामुळे त्याला जी दृष्टी प्राप्त होते त्या दृष्टीमुळे आणि नम्रतेमुळे तो काय करतो, प्रत्येक जी योनी आहेत आपल्याला माहिती 84 लाख योनी आहेत, त्यामध्ये सगळे काही मानव आहेत, पशु पक्षी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, झाड वगैरे आहेत. या सगळ्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या शारीरिक दृष्ट्याने वेगवेगळ्या दिसतात या सगळ्या वस्तू. कारण त्या भौतिक जे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमगुण, या 3 गुणांच्या प्रभावाने त्यांची निर्मिती झालेली असते. आणि ती निर्मिती त्यांची कशी झालेली असते, त्यांच्या पूर्व जन्मातील त्यांनी केलेले पाप कर्म आणि त्यांच्या मरणाच्या वेळी शरीर सोडताना ज्या त्यांच्या इच्छा होत्या त्या इच्छानुसार भगवंत त्यांना त्या पूर्ण करण्यासाठी त्या प्रकारचं शरीर देतात. तर अशा प्रत्येक शरीर आपल्याला वेगवेगळं दिसतं, परंतु ज्या व्यक्तीची आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेला आहे आणि त्याची ही अशी
दृष्टी प्राप्त झालेली आहे, दिव्य दृष्टी, तो काय करतो? मग ब्राह्मण असो, गाय असो, पशु असो, पक्षी असो, हाती असो, हत्ती आणि कुत्रा, काही जरी असलं किंवा कुत्रा खाणारे ते चांडाळ, जे निम्न योनीचे जे लोक म्हटले जातं ते का असेना, पण जर ते भगवंताच्या नामाचा उच्चार करत असतील आणि त्यांनी भगवंताची शरणागती घेतली असेल तर त्यांच्या मध्ये सुद्धा, आणि नसेल घेतली तरी सुद्धा हा आत्मसाक्षात्कारी जो दृष्टी प्राप्त झालेला व्यक्ती असतो तो काय असतो? पंडित. त्याला इथं आपल्याला पंडित हा म्हटलेलं, पंडित हा समदर्शिन, अशा व्यक्तीला इथं पंडित म्हटलं, म्हणजे बुद्धिमान, बुद्धिमान आणि हुशार. तर त्याला कळतं आणि त्यामुळे तो काय करतो? सगळ्यांकडे कसं पाहतो? समदृष्टीने. शारीरिक दृष्ट्या वेगवेगळ्या आहेत, परंतु त्यांच्यात जे आत्मतत्व आहे, आत्मा आहे, भगवंत परमात्मा, परमात्मा रूपाने जे त्यांच्या हृदयात स्थित आहेत, बसलेले आहेत, त्यांच्या त्या दृष्टीने तो सगळ्यांना एक, त्याच्या दृष्टीने ब्राह्मण, गाय, हाती वगैरे वेगळे वेगळे जरी वाटत असले आत्म्याच्या दृष्टीने, परंतु तो सगळ्यांकडे एका दृष्टीने बघतो आणि त्यामुळे तो त्यांचा निरादर नाही करत. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की कित्येक आपले जे इस्कॉन संस्थेची जी स्थापना केलेली आहे प्रभुपादांनी, त्या संस्थांमध्ये फार्मिंग सुद्धा केलं जातं आणि तिथं गायींची वगैरे व्यवस्था केली जाते, त्यांची सेवा केली जाते, त्यांचं पालन पोषण केलं जातं आणि गायींची सेवा प्राप्त, त्यापासून मिळणारं पुण्य, त्यापासून मिळणारं दूध, दही, गोमूत्र वगैरे त्यांचा उपयोग आपल्या शरीराच्या विकासासाठी, आपल्या संरक्षणासाठी, सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी किती महत्वपूर्ण आहे ते सुद्धा सांगण्यात येतं, समजावून सांगण्यात येतं. आणि अशी विनम्र व्यक्ती मग कुठं जरी गेली तरी ती सगळ्यांना त्याच दृष्टीने पाहते. त्यांच्यामध्ये शारीरिक भेद नसतो हा, की हा विद्वान जो पंडित आहे तो काय करतो? तो बघत नाही की हा कोणत्या जातीचा आहे, जातीभेद नसतो त्याच्यामध्ये. ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे, चांडाळ आहे, असं काही त्याच्यामध्ये भेद नसतो. मंदिरात आपण बघतोच की किती सगळ्या प्रकारचे लोक मंदिरात दर्शनासाठी येतात आणि जसं आपण मंदिरात प्रवेश करतो आपली दृष्टी कुठे जाते? भगवंताच्या विग्रहावर. आणि जसं आपण विग्रहांचं दर्शन करतो आपण सगळं काय विसरून जातो की आपण कोण आहोत, काय आहोत. आणि सगळे लोक किंवा सगळे भक्त, दर्शनार्थी, सगळे सगळे एकत्र आपण रविवारचा कार्यक्रम अटेंड करतो त्यावेळेला तिथं आपल्याला प्रसाद भोजन दिलं जातं. तर त्यावेळेला असं म्हणत नाही की अरे तू शूद्र आहे, तू इथं नको बसू माझ्याजवळ, असं नसतं. तर सगळे एकत्र एका दृष्टीने ते व्यवहार करतात, कारण प्रत्येक प्राणी मात्राला ते मित्रत्वाने वागवितात आणि जेव्हा जो जीव आहे त्याच्या बाह्य दृष्टीकडे ते दुर्लक्ष करतात, लक्ष देत नाही. आणि त्यामुळे आत्मा आणि परमात्मा हे आध्यात्मिक गुणात्मक दृष्ट्या समानच आहेत. जरी ते गुणात्मक दृष्टीने समान असले तरी परिणामात्मक दृष्ट्या ते भिन्न असतात. कारण भगवंत काय विभू आहेत, जीव हे लघु आहे. सगळे गुण भगवंतासारखेच आहेत आपल्यामध्ये, परंतु आपण भगवंता जे काय करू शकतात ते आपण करू शकत नाही. ती शक्ती आपल्याकडे नाही, केवळ ते भगवंत आहे त्यांच्याचकडे ती शक्ती आहे. ते अचिंत्य आहेत, अविनाशी आहेत. त्यांच्याकडे जी शक्ती आहे ती आपल्याकडे नसल्यामुळे आपण ते कार्य करू शकत नाही जे भगवंत करू शकतात. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या दृष्टीने आपण भेद करतो की हा आहे, तो आहे, तो शूद्र आहे, तो क्षत्रिय आहे वगैरे. भेद आपल्या दृष्टीने असतात, भगवंताच्या दृष्टीने नसतात. आणि विशेष म्हणजे याच्यासाठी एक सुंदर उदाहरण माझ्या ऐकण्यात आलं, वाचण्यात आलं की एका बॉर्डरवर समजा युद्ध होतंय आणि त्या बॉर्डरवर एका परिवाराचे काय, त्या युद्धाच्या वेळेस काय असतं
की आपली जी फॅमिली असते त्यांचं ताटातूट होऊन गेलेली असते आणि त्यामुळे काही लोक इकडे काही लोक तिकडे गेलेले असतात. पण ज्या वेळेला ते सैनिक म्हणून सामील झालेले असतात त्या विरुद्ध पार्टीकडून म्हणा किंवा आपल्या देशातील लोक याच्या सैनिकांमधून म्हणा, आणि ज्या वेळेला युद्ध होतं त्यावेळेला काय असतं की त्यांच्या दोघांच्या तोंडावर मास्क असतो किंवा हेल्मेट जे काय म्हणतो आपण ते घातलेलं असतं. त्यामुळे एकमेकांना ओळखू शकत नाही आणि त्यांना फक्त हेच माहिती असतं की अरे हा माझा दुश्मन आहे, याला मला मारायचंच आहे. त्यांच्या डोक्यात तेच असतं की मला दुश्मनाचा नाश करून विजय प्राप्त करायचा आहे. परंतु काय होतं की अचानक एकाच ते मास्क म्हणा किंवा हेल्मेट म्हणा पडून जातं आणि जेव्हा दुसरा बघतो अरे हा तर माझा भाऊ आहे आणि मी काय प्रण केलं की मी याला मारून टाकेल आणि विजय प्राप्त करेल. आणि जेव्हा त्याला कळतं की हा माझा आहे आणि लगेच त्याची वागण्याची पद्धत बदलून जाते. बरोबर आहे की नाही? तसंच आपल्याला जेव्हा ज्ञान प्राप्त होतं, ब्रह्मस्तरावर आपण पोहोचतो, तर भगवद्गीतेमध्ये पुढे आपल्याला श्लोक येईलच. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. म्हणजे ब्रह्मभूत प्राप्त झालेला व्यक्ती आपल्याला चांगलं प्राप्त झालं, आपल्याला जे हवं ते प्राप्त झालं तर जास्त होरपळून जात नाही, आनंदी होत नाही आणि दुःख नाही झालं तर सगळंच करणं नाही सोडून देत. तो प्रयत्न करतच असतो ते प्राप्त करण्यासाठी. तसंच आपण या दोघांच्या उदाहरणावरून हेच हे करतो की आपली दृष्टी बदलून जाते. तसेच हे आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेल्या व्यक्तीची पण दृष्टी बदलते आणि तो सगळ्यांना आपलं समजून व्यवहार करतो आणि त्यांच्याशी त्याप्रमाणे वागतो. तर आपण या श्लोकामध्ये जे बघत आहोत ते काय, पंडिताची दृष्टी यापेक्षा अधिक खोल असते आणि याच्या पूर्वी सांगितलेलं आहे त्यांनी, प्रकाश येती तत्परम, खरे ज्ञान परम सत्याचा प्रकाश करते. पंडित फक्त प्राण्यातील आत्म्यालाच पाहत नाही तर परमात्म्याला सर्वांच्या हृदयात वास करतायत आणि सगळ्यांना ते मदत करतायत. आपल्याला ते चालना देत असतात आतून. परंतु आपल्याला काय कधी कळतं कधी नाही कळत. केव्हा आपल्याला कळतं आपलं इतकं आयुष्य गेलं, म्हणजे मी माझ्याविषयी बोलतोय की माझं एवढं आयुष्य गेलं पण परमात्म्याचं ज्ञान नव्हतं. खरं म्हटलं तर मी भगवंताला मानतही नव्हती. परंतु भगवंताची कृपा म्हणा किंवा मागच्या जन्माची काही चांगलं कृत्य केलं असेल किंवा ह्या जन्मात काही चांगलं केलं असेल, त्यामुळे माझ्या जीवनात असा पालट झाला की मी आता एक क्षण सुद्धा या उपदेशांपासून किंवा भगवद्गीता भागवतांपासून दूर राहू शकत नाही. असं वाटतं की आपण किती जरी वाचलं, किती जरी ऐकलं, तरी आपल्याला काय वाटतं की आपण काहीच ऐकलं नाही, काहीच वाचन केलं नाही आणि ते सतत करत राहावं आणि त्यातच डुंबून राहावं. केवळ आपल्या स्वतःसाठी नाही, तर आपण जे काय वाचतो, ऐकतो ते दुसऱ्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करावा. हाच प्रयास किंवा प्रयत्न माझा असतो आणि मला असं वाटतं की असाच प्रयास करता करता आपल्याला मृत्यू यावा. भलेही त्यामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल नाही होईल ते महत्वाचं नाही. कारण बऱ्याच वेळेस आपण कित्येकांचं ऐकलेलं पण आहे की ते प्रार्थना करतात की भलेही मला भगवंताची प्राप्ती नाही झाली, मला नरकात जावं लागलं तरी चालेल, परंतु मला काय पाहिजे, भगवंत प्रार्थना करतात ते की भगवंता मला तुझी कृपा पाहिजे, तुमच्या चरणाची मला शरणागती पाहिजे आणि मी अशीच तुमच्या भक्तांच्या भक्तांचा दास बनून त्यांची सेवा करत राहावं असं प्रार्थना करता आणि तीच प्रार्थना मी पण करणार. आपणही तीच प्रार्थना करा आणि त्याच प्रार्थनेच्या शक्तीमुळे आज आपण इथे एकत्रित आलेलो आहोत आणि आपण त्यांच्याविषयी श्रवण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तेव्हा मला वाटतं की आपलं हे कार्य तेव्हा सार्थक होईल आणि हळूहळू आपण पुन्हा पहिल्या श्लोकापासून 700व्या श्लोकापर्यंत रेग्युलरली आपली रुची वाढली, कारण याच्यात रुची महत्वाची आहे. आपल्याला रुची निर्माण नाही झाली तर आपण काही करू शकणार नाही.
तर आपल्याला रुची प्राप्त करायची आहे आणि त्या रुची नंतर आपण पुढे पुढे वाटचाल करणार. आणि कृष्णानंतर 13व्या अध्यायात सांगतात की समम सर्वेषु भूतेषु तिष्ठत परमेश्वरम. आणि भगवंतांनी सांगितलं पण आहे की मी काय आहे, मी न्यूट्रल आहे, मी कुणाशी भेदभाव करत नाही. किती 2-3 वेळेस आपण ऐकली असेल हे, की हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण माताजी. कृष्ण जपास सुरू झालाय का माताजी? हरे जपास कृष्ण. टाइमिंग नहीं रहे ना, खत्म होना है ना क्लास. हरे कृष्ण नाही आहे माताजी, अजून वेळ आहे, प्रश्न घेऊ शकला असता तुम्ही. हरे कृष्ण ठीक आहे. कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम